अस्सलाम वालेकुम। आज का जो मेरा ये वीडियो है, मैं आप लोगों से कुछ मांगने के लिए ये वीडियो बना रही हूँ। एक लड़की है गार्गी जाधव, आप पहले उसका वीडियो देखिए। आम्हाला तुमच्या मदतीची खूप गरज आहे, कारण ती आत्ता दिसतीये तशी अजून 2 महिन्याने नाही राहणार. नमस्कार, मी सोनाली. ही माझी मुलगी गार्गी. ही आज 13 महिन्यांची झाली आहे. तुम्हाला हिच्याकडे पाहून काही वाटते, काहीला काही असेल, किती गुंडस बाळ, काहीच वाटणार नाही. पण हे पहा, मी तिला जरा सोबत केलं. तिला तिची मान सुद्धा धरता येत नाही अजून. काहीसाठी ह्याच्यापेक्षा काय अजून दुर्दैवाचं असू शकतं. हिला एक खूप दुर्मिळ अनुवंशिक असा आजार आहे, ज्याचं नाव आहे SMA, स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी टाईप 1. तर यामध्ये तिचे स्नायू हळूहळू कमकुवत होत जातात. तिला गरज आहे, एका डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिला एका जीन थेरपीची गरज आहे, ज्याचं नाव आहे झोल्जेस्मा म्हणून, जी आपल्याला बाहेर परदेशातून इम्पोर्ट करावी लागते. आणि त्याची किंमत आहे जवळजवळ 9 कोटी. आणि तुम्ही विचार करू शकता, एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एवढी मोठी किंमत जमा करणे स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल, एवढी मोठी ही रक्कम आहे. आणि ह्या बाळाच्या जीवासाठी एवढी रक्कम आम्हाला जमा करायची आहे. तर आम्हाला तुमच्या मदतीची खूप गरज आहे, कारण ती आत्ता दिसतीये तशी अजून 2 महिन्याने नाही राहणार. तिला खायला, श्वास घ्यायला पण त्रास होईल. आणि त्यामुळे शक्य असेल तेवढी मदत करा या जीवाला वाचवण्यासाठी. तो ये है गार्गी की कहानी, जो महज एक 13 महीने की बच्ची है, जिसको अभी दुनिया का कुछ भी पता नहीं है। इसको एक ऐसी रेयर बीमारी है जिसके चलते ये अभी तक ना बैठना सीखी है, ना कुछ बोलना सीखी है। इसके इलाज के लिए 9 कोटी की ज़रूरत है। तो इसके माँ ने हमसे कांटेक्ट की। आज सुबह ही इनके फादर से मेरी बात हुई। इन्होंने सब जितने डॉक्यूमेंट्स थे मुझे भेजे। इन्होंने कहा कि आप वीडियो बनाइए, आप इंस्टाग्राम पे डालिए, आप हमारी मदद कीजिए। मैं आप लोगों से गुजारिश करती हूँ कि जितना हो सके 10, 20 या 50 आपकी एक छोटी सी मदद एक बच्ची की जान बचा सकती है। अगर आप ये मदद नहीं कर सकते तो ये वीडियो उन लोगों तक शेयर कीजिए जो इस बच्ची की मदद कर सकते हैं। और हो सके तो ये वीडियो हर जगह व्हाट्सअप स्टेटस या जैसे जितनी जल्दी हो सके इस वीडियो को फैलाइए, क्योंकि उस बच्ची के पास बहुत कम दिन बचे हैं। अगले 2 महीने के अंदर अंदर उस बच्ची को सांस लेने में दिक्कत होगी, खाना खाने में दिक्कत होगी। तो प्लीज़ इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए और उस बच्ची के लिए डोनेट कीजिए। नीचे स्कैनर दिया हुआ है, उसको स्कैन कीजिए और इसकी मदद कीजिए।